बारामतीच्या सर्वांगीण विकासाच्या करता करणारे प्रश्न असतील ते पण आपण त्या ठिकाणी सोडू। आज आम्ही तुमच्या पुढे येत असताना माझ्या मायमाऊली बहुतेक ठिकाणी येतात, ओवाळतात, आनंद व्यक्त करतात, समाधान चेहऱ्यावर दाखवतात। त्याचं कारण म्हणजे त्यांना योजनेचे पैसे वेळच्या वेळेला मिळायला लागले। ऑक्टोबरला पण त्यांचा ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता त्या ठिकाणी आला। आता ती योजना पुढे चालवायची म्हटलं तर पुन्हा सरकार आलं पाहिजे, कारण समोरची लोक विरोधी ते बंद पाडायचा प्रयत्न करतायत, कोर्टात जातायत, पीआयएल करायला लावतायत आणि कोर्टाला म्हणतायत की वकील देऊन ही योजना बंद करा। ते फेटाळलं गेलं, पण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी योजना केली नाही। आता 2,30,00,000 महिलांना मदत करत असताना त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बारामती तालुक्यातल्या 1,21,000 महिला आहेत। संख्या काही लहान नाही। त्यांना प्रत्येकाला डीबीटी द्वारे त्यांच्या अकाउंटला मध्यस्थी कुणाची नसताना पैसे जातात। त्याच्यावर तिथं पारदर्शकता आहे, भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही, जागा नाही। ही गोष्ट ताई इथं खुर्ची नाही, या दोन खुर्च्या देतात, दोन ताईंना बसल्या, ही पण दे ही नाही रे, बस नाही याच्यावर तुला काय रोग आहे। त्याच्यामध्ये या पद्धतीनं एकंदरीत चाललेलं आहे। आणि मी मागाशी सहज हिशोब केला तर सिद्धेश्वर निंबोडीला बोलत असताना जवळपास 250 ते 250 कोटी रुपये बारामती तालुक्यातल्या महिलांना दरवर्षी मिळणार। 200-250 कोटी रुपये कशाला म्हणतात? आज त्या ग्रामीण भागातल्या किंवा गरीब महिलांच्या हातात जाणार, ज्या खुरपणी करत होत्या, ज्या मोलमजुरी करत होत्या, ज्या धुणभांडी करत होत्या, ज्या झाडू पसण करत होत्या, ज्या त्या ठिकाणी कचरा गोळा करण्याचं काम करत होत्या, काचा गोळा करण्याचं काम करत होत्या, आज त्यांना एक आधार मिळाला ना, त्या सबल झाल्या ना, त्या सक्षम झाल्या ना। तसं माझ्या बांधवांच्या करता त्यांना आम्ही 3 गॅस सिलेंडर पण फ्री देतोय महिलांना। तसं बांधवांना आम्ही 3, 5, 7.5 हॉर्सपावरची मोटार फ्री केली ना। तुम्हाला लाईट बिल 0 दिलं ना लाईन मधली का नाही आली? मग झालंय कधी म्हणायचं? त्याचं झालंय तरी म्हणा झालं दादा। नुसतंच असं माझ्याकडे बघताय संशयाने, मला वाटलं की ही मी काय खोटं बोलतोय का काय। त्यामध्ये वायरमननी तुम्हाला बिल दिलेली आहेत, तुमचं 0 केलेलं आहे। मागचं बिल आम्ही तुम्हाला मागणार नाही, मागचं आणि सगळं मिळून ते पैसे तुमचे भरलेले आहेत। विरोधक खोटं करत आहेत की तुम्हाला मागचं बिल येणार आहे। त्याच्यामध्ये उलट विरोधकांनी काँग्रेसचं सरकार असताना 2003ला 0चं बिल दिलं आणि पुढचं बिल तुम्हाला दिलं। आम्ही जातीय टोपणे सांगतोय, देवेंद्रजी सांगतात, मी सांगतोय, एकनाथराव शिंदे सांगतायत, महायुतीचं सरकार आणा, आम्ही पुढचं 5 वर्ष तुमचं बिल घेणार नाही फुकट। आणि एवढंच नाही, त्याच्यामध्ये दिवसा लाईट द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे। काय झालंय, शेतकरी म्हणतात दादा निम्मे दिवसात निम्मे दिवस रात्री नको, विंचुकाट्याचं, सापाचं, बिबट्याचं, वाघाची भीती असते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात। मग आम्हाला दिवसा द्या। आम्ही आता सोलरवर वीज देतोय, सूर्यप्रकाश उजाडला पंप चालू, मावळला पंप बंद, घरी यायचं, बायका मुलांच्यात राहायचं, झोपायचं, पुन्हा सकाळी आपल्या शेतात जायचं। या पद्धतीची योजना 9,500 मेगावॉटची वीज आम्ही सोलरवर करतोय। त्याच्या वर्षी त्या ठिकाणी होईल, ते पुढच्या वर्षी संपलं की म्हणजे पुढच्या वर्षीच आम्ही तुम्हाला ते देणार आहे। मी जास्त वेळ लावणार। आणि इथून पुढं ज्यांना शेती पंप पाहिजे त्यांना सोलरचा, माझ्या काटेवाडीला येऊन माझ्या शेतावर बघा किंवा इतरांच्या काही भागामध्ये सोलरचे पंप बघा, आमच्या मोटारी व्यवस्थितपणे सोलरवर चालतात। मी 15-15 हॉर्सपावर, माझ्या विहिरी मोठ्या आहेत, मी 15-15 हॉर्सपावरच्या मोटारी टाकलेल्या आहेत आणि ते प्लेट जेवढ्या लागतात त्या बसवलेल्या आहेत। त्याच्यातनं ढगाळ वातावरण असलं तरी 15ची मोटार 7.5चं पाणी मारते, हे मी स्वतः बघितलेलं आहे। तुम्ही केव्हाही कुणीही मला सांगा, मी तुम्हाला दाखवायला तयार आहे। त्याच्यावर आमची फसवाफसवी नाही। माग जसं इथं शिरसुपळच्या जवळ 50 मेगावॉटचा आपण सोलर हे बसवले, पॅनल बसवले आणि वीज तयार केली, तसे आता आम्ही 35,000 एकरात, एकाच ठिकाणी नाही, वेगवेगळ्या भागात जिथं आमच्याकडे सरकारी बॅरन लँड होती, कारण झाडं असणाऱ्या ठिकाणी ते लागत नाही, त्याला बॅरन लँड म्हणजे माळरान, थोडक्यात माळरान अशा पद्धतीने लागतं, त्या जमिनी दिल्या, त्या सरकारकडे होत्या
आणि त्याच्यात काम सुरू झालेलं आहे, काही काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, ते तिथं करतोय. तुमच्या इथं दुधाचा धंदा आहे, बारामतीत तर पहिल्यापासून आहे. आपलं दूध गाईचं त्याला पहिलं 5 रुपये अनुदान दिलं. शेतकरी म्हणले की दादा थोडं अजून वाढवलं तर बरं होईल. 1 ऑक्टोबर 28 दुधाच सोसायटीचे आणि 7 रुपये शासनाचे, 35 रुपये आता तुम्हाला मिळायला लागले दूधवाल्यांना. आता थोडस थांबलंय का तर तो लाभार्थी आहे त्याच्या पण डायरेक्ट अकाउंटला पैसे जात आहेत. निवडणूक आयोगाने सांगितले की आचारसंहितेच्या काळात तुम्हाला त्यांच्या अकाउंटला पैसे टाकता येणार नाही. ते टाकले तर तो आचारसंहितेचा भंग होईल. त्यामुळं 23 तारीख झाल्यानंतर ते येतील. मागचे काहींचे आलेले, मागचे पैसे आलेत ना, आलेले. कारण मी दूध संघाच्या चेअरमनला विचारलं, बोर्डाला विचारलं. या प्रकारे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी माझा जिरायत भाग, कांदा निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव बरे झालेत की नाही? माग पडले होते, परंतु आम्ही आता मोदी साहेबांना, अमित शहाना सांगितलं नाही साहेब हे उठवलं पाहिजे, का तर शेतकऱ्यांना अडचण येते. ऊसाचा दर त्या ठिकाणी चांगला देण्याच्या करता आम्ही आता MSP वाढवतोय. आम्ही शेतकऱ्यांच्या करता जिथं कुठे शेतकऱ्यांना मदत लागेल तिथं मदत करण्याची भूमिका घेतोय. केंद्र सरकार 6,000 वर्षाला देते, राज्य सरकार 6,000 वर्षाला देते. 1 रुपयात तुमचा पीक विमा आम्ही उतरवतोय. पहिले तुम्हाला जास्त पैसे भरावे लागायचे. जिथं नुकसान झालंय, मला महाराष्ट्रातले काही शेतकरी म्हणले दादा आम्हाला चांगले पैसे मिळाले विमा कंपनीकडनं. माझ्या वयस्कर लोकांना त्याच्या आधी आम्ही 5 लाख रुपयाचं विमा संरक्षण दिलं होतं कुटुंबाला, आता त्यांना 10 लाखाचं दिलंय. अनेक प्रकारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतनं आम्ही वेगवेगळ्या गोरगरिबांची ऑपरेशन वगैरे करायला मदत करतोय. ह्या सगळ्या गोष्टी महायुतीचं सरकार करतंय. म्हणून पारवणाऱ्यांनो माझी विनंती आहे की लोकसभेला तुम्ही वेगळा विचार करा, तरी देखील शेवटी सरकार मोदी साहेबांचंच आलं. आज तेच अजून 4.5 वर्ष राहणार आहे. त्याच्यावर त्यांच्याकडनं निधी आणण्याच्या करता त्यांच्या विचाराचे म्हणजे आम्ही लोकच तिथं गेलो पाहिजे सरकारमध्ये. नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील का आमचं ही ऐकतच नाही, आम्हाला विचारतच नाही. तसं होता कामा नये आणि आपल्या राज्याचा फायदा करून घ्या, ही माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आपल्या बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्था चांगली राहावी. बारामतीमध्ये जात असताना पूर्वी पारवडीकर जायचे त्यावेळेसची बारामती, त्यावेळेस पारवडीचा परिसर. आज पारवडीमध्ये हायस्कूल पण बाळासाहेब गावडेंनी काढलं, ते पण हायस्कूल चांगलं चाललंय. मुलांची त्या ठिकाणी सोय झाली. वेगवेगळ्या भागामध्ये आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढतो. मध्ये कराटीला काढली, सुप्याला काढली, तिकडे ह्यांच्या सोमेश्वर कारखान्यावर काढली, तिकडे माळेगाव कारखान्याने काढली. बारामतीच्या आजूबाजूला विद्या प्रतिष्ठानने अनेक ठिकाणी काढल्या. पोदारनी काढली. आपल्या कटपळला कोणाची आहे रे? संग्रामनी काढली. संग्राम पण माझ्याकडे येत असतो काही कामाच्या निमित्तानं, मी त्याला मदत करत असतो. मी काम करताना जातीपातीचा विचार करत नाही, भेदभाव करत नाही. त्या कामाचा फायदा माझ्या बारामतीकरांना होत असेल तर आपण केलं पाहिजे, ही माझी रास्त भूमिका असते. या प्रकारे आपण अनेक महामंडळाचे कर्ज प्रकरण करतोय. मौलाना आपल्या हजात महामंडळाला भाग भांडवल 1,000 कोटी रुपये केलं. माझ्या मुस्लिम बांधवांना पण खूप चांगल्या योजना ह्या 1.5 वर्षात ज्या काँग्रेसने कधी आणल्या नाही अशा योजना आम्ही तुमच्या करता आणल्या. आम्ही तुम्हाला संरक्षण देतोय. बारामतीमध्ये राहत असताना तुम्ही अतिशय सुरक्षित राहा. तुम्हाला कोणी त्रास दिला तर मला सांगा, आम्ही पोलिसांना सांगून त्यांचा बंदोबस्त करू. आपल्याला कोणाला उडान टप्पू गिरी करणाऱ्यांना, दादागिरी दहशत असलेल्या लोकांना आपल्याला अजिबात त्यांना इथं थारा नसला पाहिजे. या पद्धतीनं बाबांनो आपल्याला पुढे जायचंय. आणि जनाई, सिरसाई, पुरंदर ह्या उपसा सिंचन योजना पण आता सोलरवर करतो. लाकडी लिंबोडी पण सोलरवर करतो. आपल्या कॅनॉलला पाणी येण्याच्या करता खडकवासल्यावरून डायरेक्ट फुरसुंगीला बंद काय ते बोगदा आपण मंजूर केला. त्याच्यावर 3 TMC पाण्याची बचत होईल. आपल्याला खाली पाणी त्या ठिकाणी मिळेल. त्याच्यामध्ये जिथं जिथं पाणी आणता येईल. आणि कुठलं नाही, मुळशीचा तो वेगळा विषय आहे. मुळशीला मी पिण्याचं पाणी मुळशी धरणाचं पुण्याला देतोय आणि आपलं पाण्याचे जे काही त्यांनी
वापर केलाय त्याची बचत करून ते आपल्याला आणतोय, पण त्याचं काम चाललेलं ते अजून पूर्णत्वाला गेलं नाही. मी सांगताना जे झालंय ते सांगतोय, कारण ते करतोय. आता बोगद्याचं परवा टेंडर काढलं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, काम त्या ठिकाणी सुरू झालंय. त्याच्यावर 3 TMC म्हणजे एक खडकवासला धरण भरेल एवढं ते पाडी आहे. आता तुमच्या भागात पारवडी, शिरसोपळ, साबळेवाडी, सोनवडी, सुपे या भागात माझा शेतकरी रेशीम कोषचं उत्पादन घ्यायला लागला की नाही. आता बारामती बाजार समितीमध्ये ऑनलाईन आम्ही मार्केट सुरू केलंय. 17.5 कोटी रुपयाचा रेशीम कोष प्रकल्प हा मी आता तिथं आणलाय. का तर काही माझ्या शेतकऱ्यांनी दुधातनं 2 पैसे कमवावेत, काहींनी पोल्ट्रीतनं कमवावेत, काहींनी ऊसातनं कमवावेत, कांद्यातनं कमवावेत. रेशीम उद्योग पण असा आहे की तो नीट केला तर त्याच्यातनं 2 पैसे चांगले मिळतात. तुतीची लागवड त्याला करावी लागते. करा ना, तुम्हाला जे पाहिजे ते करण्याचे. आता मार्केट कमिटीच्या चेअरमनला मी म्हणलं माझ्यावर येऊ नका, तुम्ही तुमचं काम करा. आता पण इथलं काम झाल्यावर तू तुझं काम करायला जा. मी माझा एकटा फिरतो, माझ्या सगळ्यांच्या ओळखी आहेत, कुणाला मला पुढारी बरोबर नको. कळलं का चेअरमन साहेब? तर तुम्ही जावा हे झाल्यावर, आणि तुम्हाला शुभेच्छा. तर माझं काय सांगणं आहे की तुमची एक हे मी काम केलं तसं तुमची इच्छा आहे की माळेगावला सभासद करायचं. मागं तुम्ही सुभाष अण्णा कुलांच्या कारखाना भीमा पाट्यासला सभासद होता, परंतु त्या कारखान्यामध्ये अनेक समस्या झाल्या. मला पण इकडचा जो भाग आहे, काही भागाला मी सोमेश्वरला सभासद करून दिलं. म्हणजे मला वाटतं नाही, अंजनगाव, बहुतेक अंजनगाव पासून पलीकडे बऱ्हाणपूर पर्यंत आमचं माळेगाव आहे. बऱ्हाणपूरच्या पलीकडं तर त्यांचं झालंय, त्यांचा काही प्रश्न नाही, त्यांनाही व्यवस्थित लागेल. मधी मला हे करायचं होतं, पण नेमकी त्यावेळेस 1 वर्ष सत्ता नव्हती. नंतर सत्ता त्या ठिकाणी आली, परंतु काही गावं माळेगावला सभासद झाली सॉरी, पण काही गावं राहिली. आणि मला वाटतं इथं ओव्हरलॅपिंग आहे. मला वाटतं तुमचं इथं सभासद सिद्धेश्वर निंबोडीला आहे तुमचं, पण त्यांची जमीन बदामराव निंबोडे हद्दीत आहे. जमीन हा जमीन शेवटी जमीन तुमची कुठे आहे त्याच्यावर अवलंबून आहे. पण होय साहेब, तेच करतो. तुम्ही घड्याळाचं बटन दाबा म्हणजे मी घेतो. तर तसं नाही हो, विनंती करणं माझं काम आहे. तर माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की आपण सगळेजण अजून आपले आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता एकमेकाला साथ देऊ. त्याबद्दल दुमत नाही. पण पुन्हा महायुतीचं सरकार येऊन केंद्राचा निधी राज्यात खेचून आणण्याकरता वर्ल्ड बँकेचा निधी, जपान गव्हर्नमेंटचा निधी, कारण ह्या सगळ्या निधी आणताना केंद्राशी टायप करावं लागतं आणि केंद्राने मध्यस्थी केली तरच तो मिळू शकतो. त्याकरता हे आपल्याला करावं लागेल, हे मला पारवडीकरांना सांगायचं आहे. पारवडीकर मध्ये बाळासाहेब गावडेंना पण मानणारा वर्ग आहे. त्याच्यामध्ये मागे बाळासाहेब गावडे मी बरोबर होतो, त्याच्यावर प्रश्न यायचा नाही. आता ते भारतीय जनता पक्षात आहे. पण युती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भाजप अशी आहे. त्याच्यावर जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथं मदत करेल, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथं भाजप शिवसेना मदत करेल. त्यामुळं पारवडीकरांनो, इथं मला परवा बाळासाहेब प्रचाराच्या सभेला नारळ फोडायच्या आणि फॉर्म भरायच्या भेटले होते. ते म्हणले दादा इथं खूप मोठं काम मी मंदिराचं सुरू केलेलं आहे, त्याला दगड काहीतरी लांबनं कुठनं तरी आणलाय, कुठनं तामिळनाडू बद्दल, आणि चांगलं काम चाललेलं आहे. मला कामाच्या व्यापामुळे मी सकाळी लवकर उठून कामाला लागतो, त्याच्यामुळे मला इतरांना जेवढा देव धर्माला वेळ मिळतो तेवढा मला मिळत नाही. मला जाता जाता मंदिर दिसलं, देव बाप्पा नमस्कार असं करतो, मी पुढे जातो. पण तिथं चांगलं काम होत असेल तर माझंही त्याच्यामध्ये सहकार्य मी दिलेलं आहे. म्हणजे देण्याची माझी मानसिकता आहे. आपण मागे सोनगावच्या मंदिराचं अतिशय उत्तम काम केलं, सोमेश्वराच्या मंदिराचं केलं, मध्ये थोडंसं शिरसाईचं पण आपण काम केलं, काहींना माहिती असेल नितीन, त्या पद्धतीनं आपण केलं. तर ही जी काही आपली
महत्वाची स्थळं आहेत, तीर्थस्थळं, आपली श्रद्धास्थळं, ती पण चांगली असली पाहिजे. आणि म्हणून आपण या सगळ्या गोष्टीमध्ये माझा सातत्याने प्रयत्न असतो की सर्व प्रकारच्या कामामध्ये आपण एकमेकाला उपयोगी पडतो अशा प्रकारचे एक वातावरण तयार असलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने माझी तुम्हाला विनंती आहे की मागे लोकसभेला काय झालं ते झालं, शेवटी मोदी साहेब त्यावेळेस जरा वेगळं घडलं. अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार, त्याच्यावर सगळे म्हणले आता काय 400 पार आहे, निवांतच आहे. पण ते आला झटका बसला पार 240लाच. तर इथनं पुढं आपल्याला त्याच्यातनं आमच्या मागासवर्गीय समाजात वातावरण खराब केलं. अरे 400 पार कशाला पाहिजेत, ह्यांना संविधान बदलायचंय, ह्यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची, ह्यांना आरक्षण कॅन्सल करायचंय, ह्यांना त्या ठिकाणी कायद्यामध्ये काही बदल करायचा आहे. मी तुम्हाला सांगत होतो सगळ्यांना की हे असं नाहीये, पण त्यांनी खोटा प्रचार केला आणि त्याला आमच्या मागासवर्गीय समाजालाही खरं वाटलं आणि त्याच्यातनं त्यांची मतं गेल्या वेळेस पाहिजे तशी महायुतीला मिळाली नाही. माझ्या मुस्लिम समाजाला तर अशी भीती घातली की म्हणले आता हे निवडून आले ना तुम्हाला गोळा करणार, बांगलादेश पाकिस्तानलाच पाठवणार म्हणले. त्याच्याकरता तो सीए ना, कुठला कायदा, सीए कायदा केला. तो मी मोदी साहेबांना विचारलं, त्यांनी मला सांगितलं की आपण हा कायदा केला ते परदेशामध्ये युक्रेनला युद्ध चालू आहे, श्रीलंकेला मध्ये अस्थिरता होती, बांगलादेशच्या पंतप्रधानांनी राजीनामा देऊन त्या पळून गेल्या, त्याच्यामध्ये रशियाला युद्ध चालू आहे, इस्रायलला युद्ध चालू आहे, पॅलेस्टाईनला युद्ध चालू आहे. ह्या सगळ्या भागामध्ये कधी काळी आपले भारतीय लोक गेलेले आणि तिथं स्थायिक झालेले. त्यांना जर भारतात आणायचं म्हणलं ते भारतीय आहेत, त्यांना भारतात आणायचं म्हणून तो सीए कायदा केला, कारण ते आपलीच भावंड आहेत ना. तर ह्यांनी उठवलं, इथली मुसलमानांना एकत्र करून बाहेर पाठवायला सीए कायदा केला. असं नाहीये, तेही आपले बांधव आहेत, 25-30 कोटी आपले मुस्लिम बांधव झालेले. त्याच्यामुळं सर्व शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणजे सगळ्या जाती धर्माला, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी नवी स्वराज्याची स्थापना करताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली, त्याच विचारांनी एकनाथराव, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे सहकारी पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळे ह्या नेरेटिव्ह जे सेट करतात हे पैसे मिळणारच नाही, पुढे तुम्हाला बिल असेल, मागचंच बिल मागतील, हे सगळं चाप चुकीचं आहे. मी तुमचा घरातला आहे, मी परिवार, बारामती परिवारातला आहे. मी काहीतरी कुठंतरी दुसरीकडे जाऊन वेगळं काही सांगून गेलो तर परत मला तिथं जावं लागेल नाही लागेल माहित नाही. तुम्हाला खोटं बोलून मला चालणार नाही. तुम्ही लगेच मला बारामतीमध्ये येऊन सहयोगला विचारले, शाणे आहे, त्या दिवशी तिथं सांगितलं पारवडीला वर तोंड करून, कुठं कसं बिल कसं आलं असं म्हणू शकता मागचं काही झालं तर. पण आमचं सरकार आल्यानंतर ते तुम्हाला विचारण्याचा वेळ येणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला देतो. आणि इतर पण बाबतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या महत्वाच्या संस्था आहेत त्याला पण चांगल्या प्रकारचं मदत करण्याचं काम आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय. ही गोष्ट पारवडीकरांनो लक्षात ठेवा आणि म्हणून राहिलेल्या दिवसामध्ये व्यवस्थितपणे महायुतीचा प्रचार त्या ठिकाणी करा. पलीकडं दौंड तालुक्यामध्ये राहुल कुलांचा करा, इकडं पलीकडं आमचा दत्ताभाऊ भरणेंचा करा, तिकडं पलीकडं आमचा खाटीक धनगर खाटीक समाजाचा सचिन पाटील उभा केला ह्याला फलटणला, तिथं त्याचा करा. अशा पद्धतीनं आपण आम्हाला साथ द्या. मी तुमच्या विकास कामामध्ये आणि राहिलेले काही जे प्रश्न असतील ते प्रश्न तडीस लावण्याच्या करता, हे सभासद वगैरे माळेगावला वगैरे करण्याच्या या कुठल्या कामामध्ये मी तुम्हाला अंतर देणार नाही हा शब्द भाऊबीजेच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी देतो. आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन पुढच्या गावाला जाण्याची परवानगी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.